कौटुंबिक कारणावरून एका वृद्धासह त्याच्या मुलीस लाकडी बॅटने मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर मारहाणीची घटना ही बुधवार दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी जखमी किसन चिलाप्पा भोसले वय वर्ष 80 राहणार रमामाता नगर या सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित विशाखा राहुल ढमाळ, रुद्र राहुल ढमाळ, श्रद्धा राहुल ढमाळ सर्व राहणार लक्ष्मी मंदिरानजीक सांगली यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, जखमी किसन भोसले हे त्यांच्या मुलीसह शहरातील रमामाता नगर परिसरात राहतात. बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संशयित विशाखा ढमाळ यांनी बुधवारी सकाळच्या सुमारास फिर्यादी किसन भोसले यांना तुमची मुलगी सारिका ही अजून देखील माझ्या पतीत दूरध्वनी करत असल्याचा आरोप करत त्याचा जाब विचारला. त्यानंतर काही वेळाने अन्य दोघांनी संशयित किसन यांच्या घराबाहेर येऊन दंगा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे किसन यांच्यासह त्यांची मुलगी सारिका, नातू रुद्र असे घराबाहेर आले असता संशयितांनी सारिका यांना शिवीगाळ करून तिला बॅटने मारहाण केली. भांडण सोडवण्यास किसन आणि रुद्र मध्ये पडले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली असे फिर्यादीत नमूद केलेले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.